तुझी अर्पिताशी वाढत असणारी मैत्री तुझी चूक आहे समीर. अर्पिता याआधी साईत राहणारी एक साधी मुलगी होती, पण आता मालकीण आहे तुझी. मालकिणीची सेवा करायची असते, तिच्याशी मैत्री नसते करायची. इथून पुढे एकदा जरी बाउंड्री ओलांडलीस ना समीर, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. गेट लॉस्ट. विराज सर माझ्याबरोबर जे काही वागले ते एक वेळ विसरीन मी. मला नोकरीची गरज आहे म्हणून सगळं सहन करेन. पण अर्पिता, त्यांना विराज सरांबरोबर आयुष्य काढायचं आहे. सरांच्या या अशा स्वभावामुळे जर राजसी काय करतेस तू? आजूबाजूला लोक आहेत. मी काय घाबरते की काय त्यांना? तू माझं वुड बी हॉबी आहेस ना, अँड आय लव्ह यू यार. आणि असं चार चौघात हक करून पीडीए करणं इट्स साइन ऑफ लव्ह. प्रेमाचं असं जाहीर प्रदर्शन करायची काही गरज नाही. तू प्लीज यापुढे असं काही करू नकोस प्लीज. समीर, अरे थांब ना, किती ओल्ड स्कूल. एनिवे, माझं व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट कुठे आहे? ते मी काही आणलं नाही. सॉरी. व्हॉट? हाऊ अनरोमॅन्टिक. कम ऑन यार, आपलं लग्न ठरलंय आणि त्यानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन्स डे आणि तू बघ एवढी प्रिटी फियांसी आहे, तू तुझी वाट बघते. आणि एनिवे, मी गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. टाडा, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. राजसी, नाही नको. हे माझ्या हातावर सूट नाही होणार आणि हे खूप महाग दिसतंय. मी नाही घेऊ शकत. अरे एक मिनिट, मी एवढं प्रेमाने आणलंय आणि तू सरळ नाही काय म्हणतोयस? हे बघ राजसी, प्रेमामध्ये या अशा महागड्या गिफ्टची गरज नसते आणि हे तत्वात बसत नाही माझ्या. व्हॉट तत्व अँड ऑल? म्हणजे माझ्या प्रेमाला काहीच व्हॅल्यू नाहीये का? राजसी, असं नाहीये, पण मी हे नाही घेऊ शकत. अगं आण माझ्याकडे. काय रे समीर, समोरच्या प्रेमाची जरा कदर करायला शिक. सतत आपला नन्नाचा पाडा, प्रत्येक गोष्टीला नाही कसं बोलतोस रे तू? ती बघ किती जीव ओवाळून टाकते तुझ्यावर, आणि तुझं आपले सतत नके नके नाही नाही नाही. हा काय उपकार करतोय का माझ्याशी लग्न करून? ह्याला सांगा माझ्याशी नीट वागायचं. ह्याने जर ह्याचं बिहेवियर बदललं नाही तर मला माझं बिहेवियर बदलावं लागेल आणि मग ते त्याला परवडणार नाही. अगं अगं अशी काय करतेस? मी आहे ना, मी सांगते त्याला. तू उगाच डोक्यात राग घालून येऊ नकोस. हा अगं, त्याचा स्वभाव माहिती आहे ना तुला कसा आहे ते, आणि लग्नासाठी मी बरोबर त्याला तयार केलं होतं की नाही. मग तू नको काळजी करू, मी आहे ना, होईल सगळं नीट. असं ऐकत नाही, बघतेच. मग कसं झालं फोटोशूट? एकदम सेलिब्रिटी स्टाईल ना? एन्जॉय केलं की नाही? फोटोशूट कसं झालं हे अर्पिताच सांगेल. अर्पिता, सांगशील ना? हो. जरा पटकन शूज पूस ना माझे. म्हणजे खरंच ते सेलिब्रिटी लोकांसारखंच झालं. खूप एन्जॉय केलं मी. तो कॅमेरा, त्याचं ते लाइटिंग आणि वेगळाच अनुभव होता एकदम. सुरुवातीला जरा मला अवघडल्यासारखं झालं, पण मग सर,
विराज सरांनी असं कम्फर्टेबल करून घेतलं मला. सर, तू अजूनही मला सर म्हणणार आहेस? कम ऑन. हो, वेळ कसा गेला कळलंच नाही. मजा आली. मजा आली ना, हे महत्वाचं. हो, आता म्हणत होती नाही जाणार, पण एन्जॉय केलंस ना. हो, आणि हे सगळं ना या आपल्या जावई बापूंमुळे शक्य झालं. तुम्हाला सांगतो, अर्पिताने स्वतःसाठी कधी वेळ काढलाच नाही. घरच्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानत आली आहे. पण आज खूप खुश आहे. आणि अर्पिता, तुला बघून ना जास्त आनंद मला होतोय. आणि हे सगळं शक्य झालं आमच्या जावई बापूंमुळे. खूप खूप बरं वाटतंय मला. बरं बाबा, आई, मी काय म्हणतोय, पुढच्या 2-1 दिवसात आपण लग्नाच्या खरेदीला सुरुवात करूया. वहिनी, आई, काय वाटतं? चालेल, चालेल. करूया. नंतर उगाच घाई नको ना व्हायला. एक्झॅक्टली वहिनी, मला तेच म्हणायचं होतं. आधी आपण एक काम करूया. अर्पिता, आई, वहिनी, तुम्ही आणि निकी, आपण तुमच्या साडी आणि दागिन्यांपासून सुरुवात करूया. ओके? बाबा, दादा, प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्लीज. बरं, तुम्ही एक काम करायचं, तुम्ही इथून कुलाब्याला जा. तिथे बरीचशी शोरूम्स आहेत. कुठल्याही शोरूम मध्ये जा, माझं नाव सांगा, तुम्हाला रॉयल ट्रीटमेंट मिळेल. मनसोक्त मनपसंत खरेदी करा. आणि सगळ्यात महत्वाचं, पैसे कोणीच द्यायचे नाहीत. माझा माणूस येईल त्याच्याकडे द्यायचं. ओके सर, आओ. आई, बुधवारच्या बाजारात जायचो आपण खरेदी. बघितलं ना, पण विचारही करणार नाही, असं शोरूम मध्ये घेऊन जातो शॉपिंग करायला, तेही बिना पैशाचं. विश्वासच बसत नाहीये. शपथ, कसलं भारी आहे. कितीचा असेल रे? 50-60 शुअर शॉट. 50-60 हजार? हो नीलू. बापरे ब्रो, तुझी चलती आहे यार. व्हॅलेंटाईन्स डे ला एवढं आहे, पुढे काय काय असेल? तुला कळतंय रे, पण ह्याच्या डोक्यात कुठे प्रकाश पडतोय? सांग जरा, भावाला सांग. तिने एवढं प्रेमाने महागडं गिफ्ट दिलं आणि हा नक 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 करत होता. समीर, हे काय रे,